तर एकंदर मित्रांनो कोबी पिकाचा जर आपण विचार केला तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये कोबी पिकावर काटकरपा म्हणजेच रिंगकरपा असेल, त्यासोबतच डावणी घाण्या यासारखी जी जीवाणूजन्य जी रोग आहेत या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव हा होत असतो। मित्रांनो योग्य वेळेवर जर याला आपण नियंत्रण जर नाही केलं तर मोठ्या प्रमाणावर कोबी पिकामध्ये आपल्याला नुकसान झालेलं बघायला मिळत असतं। बऱ्याचदा मित्रांनो आपण प्रायमरी स्टेजची बुरशीनाशक वापर करून याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो। बऱ्याचदा हा कंट्रोल देखील होतो, परंतु नंतर काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रादुर्भाव झालेला हा दिसून येत असतो। तर मित्रांनो काटकरपा आणि रिंगकरपा असेल त्यासोबत डावण्या घाण्याला कंट्रोल करण्याकरिता आपण कोणतं कॉम्बिनेशन वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो कोबी पिकामध्ये काटकरपा रिंगकरपा असेल याला नियंत्रित करण्याकरिता सगळ्यात आधी याच्यामध्ये मित्रांनो पावसाळ्यात कोबी पिकामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी करणं गरजेचं असतं। बऱ्याचदा आपण स्ट्रॉंग स्प्रे घेत असतो, परंतु मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे किंवा पाणी वारंवार दिल्यामुळे देखील डावणी असेल किंवा घाणे असेल याचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळत असतो। त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये नायट्रोजनयुक्त जी खतं आहेत त्या खतांचा वापर करणं देखील अशा काळामध्ये आपल्याला टाळणं गरजेचं आहे। बऱ्याचदा आपण नायट्रोजनयुक्त खतांचा देखील वापर करत असतो, त्यामुळे देखील याच्यामध्ये आपल्याला डावणी असेल किंवा घाणे असेल यासारखी करपा रोग आपल्याला कोबी पिकामध्ये बघायला मिळत असतात। तर मित्रांनो याला कंट्रोल करण्याकरिता मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगतो, त्या कॉम्बिनेशनचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तुमच्या कोबी पिकामध्ये तुम्हाला रिझल्ट हा बघायला मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो नंबर 1चं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो इक्विशन प्रो प्लस अँट्राकॉल आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेट्रासायक्लिनच्या ज्या पुड्या येतात त्यांचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे। याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला कोबी पिकाच्या करपा कंट्रोल होण्यामागे चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे। यामध्ये मित्रांनो इक्विशन प्रोचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 200 ml पर्यंत 200 लिटर पाण्यातून वापर करायचा आहे। त्यासोबतच अँट्राकॉलचा वापर करत असताना साधारणतः 300 ते 400 ग्रॅम पर्यंत तुम्ही प्रति एकरासाठी 200 लिटर पाण्यातून वापर करू शकतात। त्यासोबतच मित्रांनो टेट्रासायक्लिन याचा वापर करत असताना याच्या 4 पुड्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे। आणि यामध्ये मित्रांनो टेट्रासायक्लिन जे आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीवाणूजन्य जो करपा आहे त्यासोबतच करपा यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण हे टेट्रासायक्लिनमुळे आपल्याला भेटत असतं। याचा देखील तुम्ही वापर हा करू शकता। हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, याचा तुम्ही वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे। त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही एक कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही इक्विशन प्रो असेल प्लस कोसाइड वगैरे असेल याचा देखील तुम्ही वापर करू शकता। त्यासोबतच कर्झेट प्लस कोसाइड याचा देखील वापर करू शकतात। त्यासोबत मित्रांनो कासोकामायसिन असेल, सोबतच मित्रांनो कोनिका असेल ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड नावाचा जो कंटेन आहे हा कंटेन ज्याच्यामध्ये आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। त्यामध्ये कोनिका असेल, ब्ल्यू कॉपर वगैरे असेल याचा देखील चांगल्या प्रकारे काटकरपा असेल, डावणी असेल, घाण्या असेल याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळत असतो। एकंदर मित्रांनो ही जी बुरशीनाशकं सांगितली किंवा ही जी कॉम्बिनेशन सांगितली ही वेगवेगळी करून तुम्ही व्यवस्थितपणे चेक करून तुम्हाला स्प्रे करणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे याचा जर वापर तुम्ही केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला बघायला मिळणार आहे। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। त्यासोबतच मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल।